रिक्षावाले, थांबा 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 थांबा, थांबली रिक्षा, बसा रिक्षामध्ये. रिक्षात तुम्ही बसला आहात. आता आपण कर्जत स्टेशनमधून रिक्षात बसलो आहोत आणि रिक्षातनं आपण चाललो आहोत आता श्रीराम पुलाकडे. कर्जत स्टेशन जे आहे, कर्जत स्टेशनपासून श्रीराम पुलाकडे जाताना जो व्ह्यू आहे तो आपण रिक्षातनं बघत आहोत. आता आपण आजूबाजूला कर्जतमधलं मार्केट बघतो. हे भाजी मार्केट, त्यानंतर जनरल स्टोअर जे मार्केट आहे, हे सगळं मार्केट आपल्याला इथे दिसतंय जाता जाता. गर्दी भरपूर आहे, ट्रॅफिक आहे, रिक्षावाले थांबत थांबत चालले आहे कारण ट्रॅफिकच तेवढी आहे. रूपम ड्रेसेस आपल्याला समोर दिसते. अरे बकऱ्या कुठून आल्यामध्ये, मेंढ्या आल्यात, बकऱ्या आणि मेंढ्या सॉरी. आता आपण पुढे आलो आहोत. पुढे इथे भरपूर काही शॉप्स वगैरे आपल्याला दिसतात, भाजीवाले वगैरे. आणि तसंच इथे कॉर्नरला एक मंदिरसुद्धा आहे. मंदिर कोणतं आहे? कल्पेश्वर मंदिर आहे, श्री कल्पेश्वर मंदिर. हाराचे दुकानं वगैरे, पोलीसवाले मामा पण होते तिथे. मंदिरात चालले वाटतं पाय पडायला. आणि इकडनं आपण आता चाललो आहोत श्रीरामपुलाकडे. तर सध्या आपण आता कोणत्या चौकामध्ये आलो मलाही माहीत नाही. तुम्ही जर कर्जतमधले असाल तर कमेंटमध्ये टाका कुठला चौक आहे, कुठलं गल्ली याला म्हणतात. बाबूजी ऑप्टिशियन, इथं बाबूजी ऑप्टिशियन. सद्गुरू ट्रेडिंग कंपनी पण आहे, कमल स्वीट्स पण आहे. कमल स्वीट तर मुंबईमध्ये आणि आजूबाजूला भरपूर स्वीटचे मार्ट्स आहेत. ज्वेलर्स पण भरपूर आहेत. मग भारतातच जेवढं सोनं आहे की पूर्ण वर्ल्डपेक्षा भारताकडे सगळ्यात जास्त गोल्ड आहे. त्यामुळे आपल्याकडे जास्तीत जास्त सोन्याचे दुकानं दिसतात. आपण आता मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये आलो आहोत आणि या चौकातनं आपण आता मेडिकलच्या साईडनी आपण चाललो आहोत पुढे. आता पुढे गेल्यानंतर मला वाटतं इथे एक पोलीस स्टेशनसुद्धा आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपण जाऊयात आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर एक आपल्याला लेफ्ट साईडला गेला आणि लेफ्ट साईडकडनं आपण डायरेक्ट श्रीरामपुलामध्ये पोहोचतो आहोत. तर इथे आपण बघतोय आता रिक्षाचा स्पीड वाढला आहे. आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू आहे, अपार्टमेंट्स आहेत. कर्जतला वातावरणही खूप सुंदर आहे, झाडे आहेत, पाऊसही चांगला होतो कर्जतमध्ये. अरे काळी पिवळी दिसली आपल्याला. काळी पिवळी भरपूर ठिकाणी गायब झाली आहे, पण कर्जतमध्ये आहे काळी पिवळी. काळी पिवळीने आपण आजूबाजूच्या गावाला जाऊ शकतो. तर काळी पिवळी इथं चांगल्या प्रकारे चालते. तुम्हाला जर काळी पिवळीचा बिझनेस करायचा असेल तर येऊ शकता कर्जतमध्ये. तर आपण चाललो आहोत पुढे रिक्षामधून. रिक्षाचा स्पीड वाढलेला आहे आणि स्पीडमध्ये थोडे आपल्याला दुकानं कमी दिसत आहे. पण आपण रस्त्याने जाणाऱ्या गाड्या, व्हेकल्स आपण बघतोय. आता आपण आजूबाजूचं मार्केट बघतो, चांगलं मार्केट दिसतं इथे. आणि इथून आपण आता दुसरी रिक्षा दिसली आपल्याला. आपल्या ह्या रिक्षातनं दुसरी रिक्षा आपल्याला दिसली. इथून फॅशन पॉईंट आणि थार गाडी पण दिसली आपल्याला. आपण चाललो आहोत पुढे. आपला आता टर्निंग पॉईंट आला. इथून आपण आता लेफ्ट घेणार आणि आपण डायरेक्ट श्रीरामपुलाच्या चौकात पोहोचणार आहोत. आता हा जो चौक आहे या चौकामध्ये आपण पोहोचत आहोत मित्रांनो. भरपूर वेळचे तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. कारण असे व्हिडिओ नवीन नवीन बनवायला मग मला एनर्जी मिळेल. अरे बापरे, इथं किती मोठ्या रिक्षा स्टँड आहे. चला आता आपण